नमस्कार मित्रांनो. आपण सर्वसाधारणतः बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की मला चालताना दम लागतो, झोपल्यावर दम लागतो, थोडासा टेन्शनमध्ये दम लागतो, असं लोकांचं बोलणं असतंच. दम हा प्रकार जो आहे तो खूप कॉमन लक्षण आपल्याला ऐकायला मिळतं. पण दम्याचे वेगवेगळे प्रकार असतात. कसं काही लोकांमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतंय म्हणून दम लागतो. काही जणांच्या शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त होतं म्हणून दम लागतो. काही जणांचा हृदयाचा प्रॉब्लेम असतो म्हणून दम लागतो. काही जणांचा बीपी वाढल्यामुळं, काही जणांचं ज्या रक्तवाहिन्या फुफ्फुसाकडे जातात त्याच्यामध्ये प्रेशर वाढल्यामुळं दम लागतो. असं वेगवेगळ्या प्रकारचे दम असतात. आता जोपर्यंत आपण व्यवस्थित पद्धतीनं त्याचं पूर्ण इव्हॅल्युएशन करत नाही, म्हणजे त्याचे पूर्ण तर लक्षणांचे सगळे हिस्ट्री घेऊन पुन्हा त्याच्या काही बेसिक तपासण्या करून जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा इलाज करता येत नाही. त्यामुळे हे आहे खूप सर्वसाधारण लक्षण, परंतु ते कुठल्याही गोष्टीवरती जाऊ शकतं. त्यामुळं आपण त्याचं डॉक्टरांना दाखवून ते पुढं करणं खूप गरजेचं असतं. आता ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये काय असतं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.